रम्या, मी गेले नव्हते त्याच्याशी बोलायला, तो आला होता माझ्याशी बोलायला. तुझ्यावर जो अन्याय झाला ना त्याबद्दल बोलला. ते खरं सांगू का, खूप पोटतिडकीने बोलत होता ग. शी, उगाच सांगितलं मी त्याला. तू सांगायच्या आधीच त्याला कळलं होतं. म्हणजे पार्थनी जेव्हा तुला सांगितलं ना की तू हे प्रेझेंटेशन करायचं नाहीस, हे सगळं विजयनी केबिनच्या बाहेर उभं राहून ऐकलं होतं. आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की काहीही झालं तरी हा क्लायंट देशमुखांकडे जाता कामा नये. ओके, चल मार माझ्यावर दे सगळं सोडून, सगळं नीट होईल. हे देवा. रम्या, तुला खरं सांगू का बाळा, आजपर्यंत तुझ्या बाबांशिवाय इतर कुणाला जी काळजी वाटली असेल ना तुझ्याबद्दल, ती फक्त या विजयला वाटली बाळा. खरं तेच सांगते मी. तू आठवून बघ ना, आजपर्यंत पार्थ, विक्रम, मानिनी यांनी कधीतरी तुला काय वाटतंय याचा काही विचार केला होता? तुझंच काय, मला काय वाटतंय, माझा काय अधिकार आहे, माझं काय वय आहे याचाही त्यांनी कधी मान ठेवला नव्हता रम्या. आणि म्हणूनच मी ठरवलंय की तुझ्यावर आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा. पण कसा घेणार ना, कसा घेणार मी? सतत तुझं ते पार्थवरचं वायफळ प्रेम येतं ना मध्ये. वायफळ, हो वायफळ, ज्याच्यातनं काहीही फळ मिळत नाही ना, ते वायफळ. तुझ्याकडनं मी काही अपेक्षा ठेवलीच नाहीये आता, पण विजयमुळे ना आता मला धीर आलाय. खरंच, एकदा तुझं आणि त्याचं लग्न लावून दिलं ना मी, की मी मरायला मोकळे. लग्न उद्या ऐवजी आजच मग ना. काय करते तुझं सगळं टेन्शन संपवून टाकताय मी. मुलगी आहेस का, कोण आहेस तू? आईचा गळा दबतेस, मारायला निघालीस मला? त्यापेक्षा ना तो विजय बरा. नाही नाही, तर मी ठरवलंय विजयच्या मदतीने देशमुखांवरती सूड उगवायचा, त्या नकट्या नंदिनी आणि काव्यावर सुद्धा. तुला बाळ नकोय? हे कधी झालं? हे बघ ताई, सुरुवातीपासून असं काही नव्हतं. तुला माहिती आहे ना, मला बाळ, लहान मुलं आवडतात, पण ही वेळ चुकली आहे ग ताई. तुम्ही कोणीतरी समजून घ्या माझं, ही वेळ चुकली आहे. अगं काव्या, मी विजय बरोबर म्हणतात आई, पण ही चॉईस असली पाहिजे, ऍक्सिडेंट नाही. मला माझं आणि पार्थचं बाळ आणायचंय ह्या जगात ताई, पण व्यवस्थित प्लॅनिंग करून. छोट्या छोट्या गोष्टीचं प्लॅनिंग करतो आपण, कुठलीही गोष्ट विदाऊट प्लॅनिंग करत नाही. मग हे बाळ कसं करणार आहे मी? अगं तू वेडी आहेस का? तुला कुठे काय करायचंय? तू बाळाला जन्म दिल्यानंतर आम्ही आहोत ना सगळे, आम्ही सांभाळू बाळ. मी सांभाळेन तुझं बाळ, अगदी आपलं स्वतःचं बाळ असल्यासारखं सांभाळेन. तुला स्वतःचं बाळ होणार नाही? अगं आज ना उद्या तुला तुझं बाळ होईल ना. दोघांना मांडीवर घेऊन बसणार आहेस का तू? अगं तू काय एवढी काळजी करतेस? आपली मुलं एकमेकांना सांभाळतील. वाटते ते बोलतेस ताई आता. कशाला काय ते मला एक सांग. तू एवढी धडाडीची मुलगी आहेस, तुला कशाची भीती वाटतेय? माझी ओळख हरवण्याची भीती वाटतेय मला. बस ताई, अगं हे मी प्रेग्नंट आहे हे कळल्यापासून पार्थसाठी सुद्धा मी होणाऱ्या बाळाची आई आहे, त्यांची फिसकारलेली मांजर नाही. आधी मी भावी IAS काव्या देशमुख होते, मग मी काव्या पार्थ देशमुख झाले, आणि आता मी फक्त होणाऱ्या बाळाची आई आहे. हे नाव आहे माझं, ही ओळख आहे का माझी? तुला माहिती आहे अनिशा माझ्याशी का नाही बोलत? ती मला म्हणाली, काव्या तू इतकी हुशार मुलगी आहे, सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत घेऊन जातेस, सगळे टार्गेट्स तुझे कम्प्लीट करतेस, मग हे टार्गेट का नाही कम्प्लीट होते माझ्याच्याने? IAS मदत केली होती. तुम्ही रक्त देऊन त्या बाळाला वाचवलं होतं तोच संडे. हो, त्यांची बायको नाही ना, आता आनंद निवासला आल्यात. त्या खूप रडत होत्या फोनवर. मी पटकन आनंद निवासला जाऊन येते. एक मिनिट, तू एकटी जाऊ नकोस, मी येतो तुझ्यासोबत. थांब जरा, एक मिनिट. हे ठेव तू बॅग मध्ये. काही खाल्लं नाहीयेस ग? हो. आणि काही काळजी करू नको, सगळं नीट होईल. काही लागलं तर फोन करा. चल बाय बाय. तुला सांगते, ईशान पोटात असताना मी ठरवलं होतं की IAS बनून दाखवे, पण आई कॅटेगरीला हे ऑप्शन नसतातच. काय झालं, का रडताय तुम्ही? काय तुम्ही बरोबर बोलत होता पार्थ. कशाबद्दल बोलताय तुम्ही? रम्याबद्दल.